आज का कुणास ठाऊक बार्शीचे आपले दिलीप सोपल म्हणजे राज्यमंत्री होते ते मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात. तर त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. म्हणजे एकदा असं सहज बोलता बोलता ते म्हणाले की आम्ही सगळे नवीन आमदार गप्पा मारत बसलो होतो आणि आपलं चाललं होतं हसी मजाकच्या गोष्टी. तर त्याला मी एक किस्सा सांगत होतो. तर तो किस्सा असा, म्हणजे सोपल हे बार्शीतले एक वकील होते. ते वकिली करायचे बार्शीमध्ये आणि चोऱ्याविरांच्या गुन्ह्यात अडकलेले पारधी मंडळी जामीन वगैरे घेण्यासाठी म्हणजे मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. तर एकदा असंच सकाळी सकाळी एक वयस्कर पारधी त्यांच्याकडे आला. म्हणजे त्याच्या लेखाचं काहीतरी जामिनीचं काम होतं. तर सोपलने त्यांना सांगितलं की बाबा याला एवढा एवढा खर्च येईल. तर तो पारधी म्हणाला, सोपल तू गाढवा, मी हरळे, खोडून खोडून खा. हे ऐकताच नुकतेच तिथे येऊन उभे राहिलेले या आमदारांचे नेते, ज्येष्ठ नेते शरद पवार ते म्हणाले, अरे दिलीप, हा कोणता पारधी आहे रे की ज्याने तुला बरोबर ओळखलं. साहेबांकडून अचानक असा प्रश्न येताच तेवढ्याच त्वरेने सोपल म्हणाले, अहो काय सांगू, काटेवाडीचा होता कुणी पारधी हा. हे ऐकताच मैफिलमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. तर हा किस्सा मला काय आठवला, तर तो आठवला बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं जे काही सुरू आहे, म्हणजे डावपेच म्हणा, त्याला बुद्धिबळ म्हणा, किंवा जे काही राजकारण चालू आहे, त्या पार्श्वभूमीवर हा किस्सा मला आठवला. तर मित्रहो, नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या पोटनिवडणुकीमध्ये म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याचा आज तशी शेवटची तारीख होती. त्यामुळे बारामतीमध्ये अगदी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आणि काँग्रेसचे ॲडव्होकेट आकाश मोरे यांच्यासह धनगर समाजाचे कार्यकर्ते आहेत वाघमारे, त्यांनी पण अर्ज भरल्याचे म्हणजे दिसतं असं. त्यामुळे आतापर्यंत जे वाटत होतं की ही निवडणूक म्हणजे बारामतीची निवडणूक बिनविरोध होईल, तशी शक्यता निदान आज तरी काही दिसत नाही. म्हणजे आज तरी धुसर झाली असं म्हणता येईल. म्हणजे आता उमेदवारी अर्ज मागे घेपर्यंत ते चालूच राहतं म्हणा. बारामतीच्या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांच्या निधनाचे कोण आणि कसे भांडवल करील, कुणाच्या सल्ल्याने, कुणाच्या सांगण्यावरून, याचा काही पत्ताच लागत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे बघा ना, बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगोलग आमचा पक्ष सुनेत्रा वहिनींच्या विरुद्ध उमेदवार उभा करणार नसल्याचे जाहीर केले. सुनेत्रा वहिनींना बिनविरोध निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं, किंवा बिनविरोधच निवडून आल्या पाहिजे असं त्यांची मनीषा होती. त्यानंतर अजितदादांचा सख्खा पुतण्या युगेंद्र, ज्याने 2024मध्ये दादांच्या विरुद्ध निवडणूक लढविली होती, तो युगेंद्र म्हणजे अजितदादांचे जे सख्खे भाऊ आहेत ना, श्रीनिवास, त्यांचेही चिरंजीव. तर त्यांनी तर सुनेत्रा काकूंच्या प्रचाराला निघण्याची तयारी सुरू केली. गेला बाजार अजितदादांचा जीव असलेले आणि दादांच्या अपघाती मृत्यूमुळे उन्मळून पडलेले, दादांना न्याय मिळवून देण्यासाठी रोजच्या रोज नवीन पुराव्याच्या नावाने बिनबुडाच्या कल्पना लढवीत पत्रकार परिषदा घेणारे, राहुल गांधींपर्यंत फरियाद नेणारे पुतनोत्तम रोहित पवार यांनीही बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भावना व्यक्त केली. रोहित पवारांचे दादावर इतके प्रेम, आस्था, आदर होता की महाराष्ट्रामध्ये दादांच्या अपघाताबद्दल
FIR दाखल होऊ शकणार नाही असे लक्षात आल्यावर बेंगलोरला जाऊन त्यांनी 0 FIR नोंदवली. अर्थात त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी अक्षरशः 0 ठरविले, म्हणजे विधानसभेमध्ये जोरदार उत्तर दिले. आणि तेव्हापासून रोहित पवार नाही म्हटलं तरी शांतच वाटत होते. रोहित पवारांनी ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित केले, थेट राहुल गांधींपर्यंत भेटण्यासाठी मजल मारली, तेव्हा त्याच्या मागे अस्सल कारस्थानी डोकं कोणीतरी वेगळंच असल्याची शंका राजकीय वर्तुळात होतीच. आणि संशयाची सुई कोणाकडे वळणार? हे काही मी सांगायला पाहिजे असं नाही. ओळखा बरं, तुम्हीच ओळखा. म्हणजे तुमच्या नजरेसमोर कोणाचं खतरनाक रुपडं उभं राहतं त्यावरून काय ते समजा. बाहेरून येऊन पवार झालेल्या स्त्रीचा पवार रियासतवर कसा अधिकार, अशी मानसिकता असलेला बिग बुल डायरेक्ट विरोधात तर जाऊ शकत नाही. कारण विरोधात गेले तर बारामती करत तोंडात शेण घालतील. पण खुश तो करणं पडेगा ना. आधी ते गरजेच्या माध्यमातून दादांच्या पक्षात आनागोंदी माजवण्याचा प्रयत्न झाला. त्याचा परिणामही 1-2 दिवस दिसत होता. पण पार्थ पवारांनी डॅमेज कंट्रोल केलं आणि ते निस्तरण्यामध्ये यश मिळवलं. काल दादांचे दुसरे चिरंजीव जय यांनी बारामतीच्या मेळाव्यामध्ये आमच्या पक्षाला टार्गेट करण्यात येत असल्याचे सांगितले. म्हणजे आमच्या पक्षाचे आम्ही पाहू ना, तुम्ही तुमच्या पक्षाचं पहा की, असंही त्यांनी सुनावलं. आता हे कुणाला सुनावलं असेल बरं त्यांनी? म्हणजे दादाच्या विमान अपघाताच्या संदर्भात सुद्धा जय पवार यांनी अतिशय योग्य पद्धतीने भूमिका मांडली. त्यांचं म्हणणं असं होतं की अपघाताची चौकशी सुरू आहे आणि असं असताना आपण त्याविषयी रोज वेगवेगळ्या पद्धतीनं वावड्या उठवणे किंवा संशय निर्माण करणं हे चौकशीच्या दृष्टीनं बरं नाही. त्या चौकशीमध्ये अडथळा येऊ शकतो अशा आपल्या रोजच्या कल्पनामुळे. बरं, तिकडं सुनेत्रा पवार यांनी उभाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून ही निवडणूक बिनविरोध व्हावी या दृष्टीनं आपण प्रयत्न करा अशी मदत मागितली. आता इथं सुनेत्राताईंचं जरा चुकलंच, म्हणजे असं म्हणावं लागेल. आता उद्धवजींच्या ऐवजी त्यांनी जर संजय राऊतला विनंती केली असती ना, तर त्याचा लगेच परिणाम दिसला असता. म्हणजे पुढच्या अनेक गोष्टी सोप्या झाल्या असत्या. उद्धवजींची चिंता न करता, म्हणजे उद्धवजींची चिंता करायचीच गरज नव्हती, राऊतांनी थेट राहुलजींकडून NOC मिळवून दिली असती. कदाचित मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल की बात सुनेत्राताईंनी ऐकली नसेल. तुम्हाला सुद्धा माहीत नाही? ऐका तर मग. राजनीति के शतरंज में किसके साथ खेलना आपको ज्यादा मुश्किल लगता है, शरद पवार या उद्धव ठाकरे? खिलाड़ी तो शरद पवार जी है, उद्धव ठाकरे तो मोरे है. उद्धव ठाकरे तो मोरे है. ऐकले ना? म्हणजे माझं काम झालं. तसं म्हणावं तर सर्व काही सुरळीत म्हणजे होत होतं, सगळं काही सुरळीत चाललं होतं. आता बिग बुलने काय करावं? कारण सरळ सहज सोपं झालं तर त्यांना चालणार कसं? त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना म्हणे पिन मारली. म्हणजे असं म्हणतात बरं, खरं खोटं हर्षवर्धन सपकाळ जाणो आणि ते बिग बुल जाणो. म्हणजे बारामतीत खरं तर काँग्रेसचं नाव निशाण नाही, ऑफिस नाही, कार्यकर्ते नाही, कधी पवारांविरुद्ध निवडणूक लढविल्याचा इतिहास नाही. हा भाजपला तसा इतिहास आहे. आतापर्यंत भाजपच पवारांच्या विरोधात तिथं लढत आले. हे कोणी जरी असलं तर काय करतात हे? म्हणजे आता काँग्रेसने तेच केलं, भाजप तेच करत होते की एक धनगर उमेदवार त्यांच्या विरोधात द्यायचा, पवारांच्या विरोधात. कारण काय आहे की धनगर मतदान तिथं चांगलं आहे.
आता डाव पहा कसा टाकण्यात आला. काँग्रेसचा उमेदवार उभा केला. म्हणजे आज ज्यांनी अर्ज भरला ते आकाश मोरे हे धनगर समाजाचे आहेत. बरं, त्यांनी अर्ज भरण्यापूर्वी काय म्हणावे, तर ते काय म्हणाले, ते म्हणाले की अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी FIR दाखल केला तर आपण अर्ज काढून घेऊ, आपल्याला काही त्यांच्याविषयी हे नाही. मला फक्त अजितदादांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि अजितदादांना न्याय मिळावा म्हणून मी उभा ठाकलेलो आहे. मला काही सत्तेची हे नाही आहे, चाड नाही आहे की नाही बडा चक्कर. म्हणजे अजितदादांच्या पत्नीच्या विरोधात का, तर दादांवर अन्याय होतो म्हणून. आहे की नाही शैतानी चाल. अर्थात मोरेंच्या उमेदवारीमुळे सुनेत्राताईच्या जिंकण्यावर परिणाम वगैरे काही होणार नाही. त्या निवडून येणार, प्रचंड मताने निवडून येणार, हे सारे खरे आहे. पण मानसिक दृष्टीने त्यांचे खच्चीकरण तर होईलच ना. या निमित्तानं आता प्रचार सुरू होईल, अपप्रचार सुरू होईल. आणि नाही म्हटलं तरी खरं खोटं लोकांना फार माहीत नसतं हो. शेवटी सर्वसामान्य मतदारांना पटेल, रुचेल असे काय उत्तर देतात ते पाहणे रंजक ठरू शकते. आज सुनेत्राजींनी उमेदवारी अर्ज भरला आहे. येत्या 2-3 दिवसात राजकारण आता वेगवान बनेल, कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 2-3 दिवसावरच आहे. आणि हे वेगवान राजकारण आहे, हे कसं होईल, कसं असेल हे पाहण्याशिवाय आपल्याकडे आज तरी दुसरा कुठला पर्याय नाही. तर तूर्त इतकंच. बारामतीबरोबरच राहुरीची पोटनिवडणुकीवरही आपल्या लक्ष असणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. धन्यवाद.